राडा झाला। तर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याकडून सुद्धा मतदानाचा आपला अधिकार जो आहे तो आता बजावला जाणार आहे। मतदान केंद्रावर स्वतः रतन टाटा जे आहेत ते पोहोचतात आणि रतन टाटा यांनी 3 दिवसांपूर्वीच ट्विटरवरून सोशल मीडियावरून आवाहन केलेलं होतं लोकांना की मतदान करणं हा आपला मूलभूत अधिकार आहे, त्याच्यामुळे मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन रतन टाटा यांच्याकडून करण्यात आलं होतं। देशातले सर्वात लोकप्रिय उद्योगपती म्हणून रतन टाटा यांच्याकडे अत्यंत आदराने देखील बघितलं जातं आणि त्यांचे काही फॅन्स सुद्धा तिथे बघायला आपल्याला मिळतात जे त्यांचा ऑटोग्राफ घेत आहेत। पण या वयात सुद्धा रतन टाटा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी ते आवर्जून हजर झालेले आहेत। आदर्श व्यक्तिमत्व म्हणून रतन टाटा यांच्याकडे पाहिलं जातं आणि प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणारे आणि तसंच प्रतिक्रिया सुद्धा अगदी देणारे रतन टाटा हे आपल्या मतदानाचा अधिकार बजावून आता मतदान केंद्रातून बाहेर पडलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर ज्येष्ठांसाठी गृह मतदानाची संकल्पना सुद्धा आणण्यात आलेली आहे आणि ती योजना सुद्धा राबवण्यात आलेली आहे। मात्र रतन टाटा यांनी मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। ज्या बोटाला शाई लावली आहे मतदानानंतरची ते बोट देखील रतन टाटा यांनी दाखवलेला आहे। हा एक प्रकारे लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनाकडून, निवडणूक आयोगाकडून, त्याचबरोबर समाजातल्या काही मान्यवरांकडून सातत्यानं करण्यात आलं होतं।